सध्या सिलाई मशीन योजना ही फार मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे। यासाठी स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत, परंतु काही जणांच्या मनामध्ये ह्या योजनेचा गैरसमज निर्माण झालेला आहे। नेमकं ही योजना काय आहे, यासाठी काय प्रक्रिया असते, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर सिलाई मशीन योजना ही कोणती विशिष्ट योजना नाही आहे, तर प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत जे कारागीर आहेत त्या कारागिरांना ही योजना दिली जाते। म्हणजेच जे लोक शिवणकाम करतात, टेलर आहेत, अशा लोकांना ही योजना दिली जाते। जसे 18 प्रकारचे कारागीर PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत आहेत, तसेच टेलर काम करणारे आणि म्हणजे शिवणकाम करणारे जे लोक आहेत ते या योजनेमध्ये मोडतात। तर प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ दिला जाते। आता या योजनेसाठी लोकांमध्ये फार मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे, तर तो काय आहे तो बघा। तर ही योजना जी आहे ती फक्त स्त्रियांसाठी आहे का, तर असा गैरसमज निर्माण झालेला आहे। तर ही योजना स्त्री आणि पुरुष हे दोघांसाठी आहे, कारण टेलर काम म्हणजे शिवणकाम स्त्री करू शकते आणि पुरुषसुद्धा करू शकते। तर दोन्ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। असं नाही की फक्त स्त्रियांसाठी आहे, तर पुरुषसुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न पडलेला आहे की या बँकेचा फॉर्म भरता वेळेस जे खातं जोडायचे आहे ते पोस्ट बँकेचे जे आपलं खातं असते, जसं ते कार्ड मिळते आपल्याला बघा, पोस्ट पेमेंट बँकेचं डिजिटल खातं, तो खातं चालते का? तर या योजनेसाठी पोस्ट पेमेंट बँकेचं चालते, पण जर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे लोन दिला जाते ते लोन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पोस्ट पेमेंट बँकेचं खातं नाही चालत। त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक द्यावं लागेल। जसे उदाहरणार्थ स्टेट बँक आहे, युनियन बँक आहे, किंवा इतर असे बँक जे बँक MSME विश्वकर्मा स्कीममध्ये आहेत, अशा बँकेचं खातं तुम्हाला द्यायला लागेल। जर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं खातं दिलं तर तुम्हाला ट्रेनिंगचेच पैसे मिळणार फक्त त्या खात्यामध्ये, आणि जे टूल किटचं जे अमाऊंट वगैरे येईल तेवढीच अमाऊंट येणार। जर तुम्हाला लोन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचं खातं द्यावं लागेल। आता त्यानंतर बघा या स्कीमसाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, काय करावं लागते, कसं फॉर्म भरावं लागते, म्हणजे नेमकी काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ते जाणून घ्या। तर त्यासाठी बघा तुम्हाला PM विश्वकर्मा म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर आज जर तुम्ही स्वतः मोबाईलवरून भरू शकत नाही, तुम्हाला अर्ज करण्यासाठी CSC सेंटरमध्ये भेट द्यायला लागेल। तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्ही घरी बसून अर्ज करू शकत नाही। आता अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही ज्या ठिकाणी राहता, म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका, तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तिथून तुम्हाला तुमचा तो फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्याशिवाय तुमची प्रोसेस पुढे जात नाही, तुम्ही तिथं तुम्हाला व्हेरीफाय करणे फार आवश्यक आहे। आता व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या DM जे साहेब आहेत, जे त्यांचं जे कमिटी आहे तिथं तुमचा अर्ज एकदा पडताळला जाते। तिथून व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला फोन करून ट्रेनिंगसाठी बोलवतात। तर बघा या योजनेसाठी जे ट्रेनिंग स्किल आयडेंटिफिकेशन आहे ते फार आवश्यक आहे। ट्रेनिंगशिवाय तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही। तर तुम्हाला 5 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग दिला जाते। हे ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर जिथं विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर आहे तिथं बोलून तुम्हाला दिल्या जाते। तर 5 दिवसाचा हा बेसिक ट्रेनिंग आहे। तो बेसिक ट्रेनिंग कंप्लीट केल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्याशिवाय तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही। तर त्यानंतर तुम्ही 15 दिवसाचा ॲडव्हान्स ट्रेनिंगसुद्धा घेऊ शकता, हे तुमच्या मनावर आहे। तर 5 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग कंपल्सरी आहे, आणि या 5 दिवसाच्या बेसिक ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एका दिवसाचे 500 रुपये वेतन दिल्या जाते। ट्रेनिंग जसं कंप्लीट झाले तर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला 500 रुपये प्रति दिवसप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये टाकले जातात। तर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपयाचे ई-वाउचर दिल्या जाते। त्याद्वारे एक तर गव्हर्नमेंट तुम्हाला टोल किट देईल किंवा 15,000 रुपये खात्यामध्ये टाकाल। हे 15,000 रुपये तुमच्या DBT मार्फत तुमच्या खात्यात एकतर टाकल्या जाईल किंवा टूल किट दिल्या जाईल तुम्हाला। त्यानंतर त्याचे विविध अजून फायदे आहेत विश्वकर्मा योजनेचे। जसं तुम्ही डिजिटल पेमेंट करत असाल तुमच्या व्यवसायामध्ये तर पर ट्रान्झॅक्शन ₹1 तुम्हाला इंटेन्सिव्ह दिला जाईल, आणि याच्यानंतर तुम्हाला तुमचा एक उद्योग आधार म्हणून तुमचं एक सर्टिफिकेट येईल। तो उद्योग आधार तुम्ही बँकेतून घेऊन जाऊन तुम्ही तिथून तुमचं लोन घेऊ शकता। तर त्यामध्ये बघा तुम्हाला फर्स्ट 1 लाख रुपयाचं लोन दिलं जाणार। पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये लोन दिले जाईल।
तर हे 1,00,000 रुपये लोन तुम्हाला 5% व्याजदरासह तुम्हाला परतफेड करायची आहे आणि ही परतफेड तुम्हाला 18 महिन्यामध्ये करायची आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा 5% व्याज द्यायचं आहे. आणि जसं तुम्ही हा 1,00,000चं लोन पूर्ण करशाल, पूर्ण पेमेंट भरशाल, तुमचा सिबिल स्कोअर चांगला असल्यावर मग तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर 2,00,000चं पेमेंट पुन्हा आहे सेकंड टेस्टमधून. हे लोन तुम्हाला 30 महिन्यामध्ये भरायचं आहे. यावर सुद्धा तुम्हाला 5% व्याज द्यावं लागेल. तर या प्रकारे ही योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिली जाते. ही कोणती विशिष्ट योजना नाही. यासाठी सध्या लोकांमध्ये आणि स्त्रियांमध्ये गैरसमज झालेला आहे की स्त्रियांसाठी ही योजना आहे असं तसं, पण तुम्हाला ट्रेनिंग करणं फार आवश्यक आहे. ट्रेनिंग केल्याशिवाय तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.